तुमचा बाप मरून पडलाय, रक्ताच्या थोड्यात पाठीमागे फिरा. त्याच वेळेला पुन्हा वाघासारखं सैन्य लढायला लागली, मांजरासारखं सैन्य पळत होता. याचा अर्थ असा की गनिमिकावा, आणि गनिमिकावेनं पुन्हा वाघासारखं सैन्य लढायला लागले. त्याच वेळेला उर्मी तलवारीचा वार शेलार मामानं तिकडं असल हिम्मत तर चाल कर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. शेलार मामा म्हणतो इजडेच्या औलादी वर्मी तलवारीचा वार केला, धरणीला पाडला आणि दातानं नरडी पडून स्वराज्यामध्ये उभा चिरला आणि तानाजी वंशीच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा आता क्षणामध्ये ही जाग आली किल्ले राजगडाला. आणि राजगडावरनं जिजाऊन म्हटलं शिवराजे तुम्ही जाऊ शकता गडाला, माझा कोंढाणा किल्ला सर झाला असं म्हणून महाराजांचं वक्तव्य. गडाला 2च पावले मागे होती, इतके वार पडले होते. महाराजांना इतकं दुःख झालं की महाराज पुणे दरवाजानं गडावर आले, पण मावळ्यांच्या पाठीमागे 2 पावले महाराज मागे होते. तानाजी मग अंगावर रक्ताने किल्ला लाल झालेला पाहिल्यानंतर हे दुःख कोणाला? राजाला, रयतेला हळ झाली, रयतेला हळहळ लागली होती. तानाजी मग स्वराज्याला सोडून गेले. सिंहासारखा सिंह लढला मारून महाराजांची जीवेतून वाचा गेली. अरे मावळ्यांनो, आजपासून या गडाचं नाव गड आला. पण जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली राजे छत्रपती शिवरायांनी. अरे मावळ्यांनो, गड आला पण. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. महाराजांनी या ठिकाणी उदय भूमीच्या प्रेताला तिकडे आणून दिलं. त्याचं